नागपुर में चल रहे किसान आंदोलन के बीच फिलहाल जनशक्ति पार्टी के नेता बच्चू कडू ने भावनात्मक संबोधन करते हुए किसानों को एकजुट रहने का संदेश दिया। उन्होंने कहा, कल कोर्ट का आदेश आया और उसी समय बारिश भी हुई, जैसे ऊपर वाले ने भी इस आंदोलन को आशीर्वाद दिया हो। बच्चू कडू ने बताया कि जब मैंने उपोषण समाप्त किया तब भी पंडाल गिर गया था। इसके बाद मनोज जरांगे का फोन आया। उन्होंने कहा कि वे किसानों के साथ रहने के लिए नागपुर आए हैं। उन्होंने खुद कहा कि मैं मराठा या ओबीसी नहीं बल्कि किसान के रूप में आया हूं। बच्चू कडू ने आगे कहा कि सभी किसान नेता अब एक साथ आए हैं, ये बड़ी बात है। इससे आंदोलन को नई दिशा मिलेगी। अब उम्मीद है कि किसानों का भविष्य बेहतर होगा। आगे उन्होंने कहा, हमारी कर्ज मुक्ति की मांग हमारी कलाई से बंधी प्रतिज्ञा है, इसीलिए बच्चू कडू मरने को भी तैयार है। आंदोलन करने के लिए किसी की अनुमति की जरूरत नहीं होती। मेरा किसान हर जाति और समाज में है, मराठा भी, ओबीसी भी, सभी किसान हैं। कडू ने यह भी कहा कि रेल रोको आंदोलन पर निर्णय आगामी बैठक के बाद लिया जाएगा और आगे की रणनीति वहीं तय की जाएगी। निश्चितच मला वाटतंय का या पद्धतीनं शेतकरी म्हणून ते आलेले आहे आणि त्याची निश्चितच चांगला परिणाम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी उभा राहणार। त्याचा फायदा अखेर या सगळ्या गोष्टीचा शेतकऱ्याला फायदा होणारच। दबाव वाढणारच आहे। अखेरी कसं आहे तर आम्ही सगळे मिळून एकत्र लढलोच पाहिजे आणि तो शेतकरी त्याच्यासाठी कुठलाही भेदभाव न ठेवता कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता लढणं फार महत्वाचं आहे आणि कुठलाही मतभेद न करता लढलो तर शेतकरी खऱ्या अर्थानं उभा राहील। इथे आमचे काही पदाधिकारी आहेत ते सगळे इथे थांबणार आहे। तर 10 मंगल कार्यालयात आपण कार्यकर्त्याची राहण्याची व्यवस्था केली, कारण त्यांची अधिक वाक्य करून काही समोर जाणं शक्य नाही आणि म्हणून इथे आम्ही रात्रीचं वापस येणार आणि मग बैठक घेऊन पुढचा निर्णय घेऊ। आज संध्याकाळी जाहीर करू पुढची भूमिका जाहीर करू संध्याकाळी। ते तयार आंदोलनाला काही फार मोठा वेळ लागत नाही। कसं आहे आमचं ठरलेलं आहे, लोक आहे तो गांधीगिरी से, नाही आहे तो फिर भगत सिंग गिरी से। आम्ही कोणाला उडवू पण शकतो। हा दोनही तयार आहे। तुम्हाला माहित नाही का, आम्ही झालो होतो रामगिरीवर, घुसलो कुठं आम्ही? एवढे सगळी पोलीस यंत्रणा फेल केली नाही केली, आम्ही केली ना फेल, कमी ताकदीमध्ये केली, कमी वेळात केली। तुम्ही हे लक्षात घ्या। आम्ही 4-5 महिने झाले आंदोलन करतो आहे आणि कमी ताकदीमध्ये, एक तर शेतकरी येत नाही, पहिल्यांदा तो आला बिचारा, ते सगळे नेते एकत्र आले म्हणून ते येणं शक्य नव्हतं आणि मग ते आले तर आता त्याचा व्यवस्थित आम्ही पाहतोय या आंदोलनाला एक चांगलं भविष्य निर्माण होईल असं वाटतं। अखिलेश वरदास के साथ अभिषेक पानसे।